नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आजकाल सध्या म्हणजे सोशल मीडियावर काय चालू आहे, सगळीकडे गालगोटी युनिव्हर्सिटी पसरलेली आहे ना, त्याची मेमेज बनत आहे. म्हणजे ऍक्च्युली त्यांनी काम पण तसं केलंय, मोठा कांड करून टाकलाय त्यांनी. एआय सुमित जे होतं 2026 जे घडलं, तर त्यामध्ये त्यांनी लोकांना फसवण्याचा प्रयत्न केलाय मित्रांनो, आहे ना. त्यांनी जो चीनवरून आणलेला रोबोट जो आहे, रोबोडॉग, तो त्यांनी सांगितलं की आम्ही इन्व्हेन्शन केलंय म्हणे आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये, आणि कुठे ना कुठे खोटं बोलले. तर आपण एक थोडासा नेम न्यूमरोलॉजी यांचा विचार करूया. आता न्यूमरोलॉजीनुसार यांचं नाव जर चेक केलं आपण, गालगोटिया हे नाव जे आहे ते 8 नंबरवर येतं मित्रांनो. 8 नंबर हा शनीचा नंबर आहे. आणि मी नेहमी सांगत असतो की जर तुमचं नाव राहू, केतू आणि शनी यापैकी जर येत असेल कुठल्याही नंबरवर, तर हे तुमच्या आयुष्याच्या टप्प्यावर कुठल्या ना कुठे प्रॉब्लेम करणार मित्रांनो, है ना. आणि राहू, केतू, शनी असे प्लॅनेट्स नाही मित्रांनो, हे तुम्हाला जर द्यायला उतरले म्हणजे तुम्हाला खूप काही देऊ शकता, खूप धनसंपत्ती देऊ शकता, चांगली हेल्थ देऊ शकता, खूप काही देऊ शकता. पण जर तुम्ही कोणाला फसवण्याचा प्रयत्न केला, चोरी केली, है ना, खोटं बोलले कोणाशी, तर हे तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट देऊन देतील मित्रांनो. म्हणजे इन्स्टंट रिझल्ट, त्याच ठिकाणी तुम्ही कोणाला फसवला ना, तुम्हाला रिझल्ट पण लगेच भेटेल. म्हणजे तुम्ही जर वाईट केलं कोणाचं, तुमचं वाईट होऊ शकतं. म्हणजे एवढा पक्का रिझल्ट असतो राहू, केतू, शनीचा. म्हणून मी सांगत असतो की नेहमी तुमचं नाव आहे ना एकदा चेक करून घ्या. आणि गालगोटी युनिव्हर्सिटी खूप मोठे नाव आहे मित्रांनो, आहे ना. यांची कॉलेजची जर फीस बघितली तुम्ही, तर 2-2 लाख रुपये फीज आहे मित्रांनो. इंजिनिअरिंगची 2 लाख रुपये फीज एका वर्षाची, विचार करा. तर म्हणजे हे नाव खूप मोठं, आणि मोठमोठ्या कंपन्यात प्लेसमेंट घेण्यासाठी येतात. आता प्रॉब्लेम काय होणार आहे की आता हे खोटं बोलले, लोकांना फसवण्याचा प्रयत्न केला आहे लोकांनी, है ना, खोटं बोलले. आणि चॅनलवरून रोबोट आणून लोकांना सांगितलं की आम्ही म्हणजे खूप मोठे लोक, युनिव्हर्सिटी आमचे खूप मोठे मोठे इन्व्हेन्शन होतात. तर कुठे ना कुठे खोटं बोलले, लोकांना फसवलं. तर हे प्रॉब्लेम त्यांना शेवटपर्यंत फेस करावं लागणार आहे. आता काय होणार की मोठ्या मोठ्या कंपनी जे आहे त्या काय म्हणतील, यार तुमची तर यार युनिव्हर्सिटी बकवास आहे, म्हणजे तुम्ही फसवता लोकांना, म्हणजे तुमचे स्टुडंटही तसे असतील ना. म्हणजे आतापर्यंत जे काही मोठ्या मोठ्या कंपन्या प्लेसमेंट घेण्यासाठी येत होत्या, तर ते काय होतील, ते आता कमी होत जाणार आहे हळूहळू. आणि त्यांचं नाव पण आता म्हणजे डॅमेज झालेलंच आहे नाव, आणि त्यात ते कधी वर येईल ते सांगता येत नाही. कारण की एकदा जर नाव खराब झालं तर ते मित्रांनो शेवटपर्यंत लोकांच्या लक्षात राहतं. आणि आता हळूहळू बघा ते ऍडमिशनही कमी होतील. म्हणजे याचा प्रॉब्लेम असा आहे की आता ज्यांनी ऍक्च्युअली ऍडमिशन घेऊन ठेवले त्यांचे पण लोकांचे थोडेसे प्रॉब्लेम त्यांना फेस करायला लागणार आहे ना. ओबियसली जर ते टॅलेंटेड असतील मुलं, तर त्यांना ऑब्विसली काही प्रॉब्लेम होणार नाही. पण आता म्हणजे हे नाव तर खराब झालेलं आहे, कारण कुठे ना कुठे ती इंटरव्ह्यू द्यायला ते त्यांना विचारलं जाणार, तुम्ही गालगोटी युनिव्हर्सिटीची आहे का, है ना, म्हणजे नको आम्हाला नको आहे तुम्ही. आणि या प्रकारचे प्रॉब्लेम फेस करायला. म्हणून मी सांगत असतो तुमचं नाव चेक करा मित्रांनो. राहू, केतू, शनी जर येत असेल ना, तर एकदा नाव चेक करून घ्या, है ना. तर तुम्ही यासाठी मला कन्सल्ट करू शकता, आणि तुमचं नाव जे एकदा चेक करून घेऊ शकता. पूर्ण कुंडली पण तुम्ही चेक करू शकता तुमची, है ना. माझा नंबर इथे तुम्हाला दिसत असेल. मी राहुल पटेल, न्यूमरोलॉजिस्ट, ऍस्ट्रोलॉजर. तुम्हाला म्हणजे नेहमी तुम्हाला अशाच इन्फॉर्मेशन नेहमी आणत राहील. तर त्यासाठी मला फॉलो नक्की करून घ्या मित्रांनो, है ना. तुम्ही फॉलो करणार नाही तर तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटेल. मला फॉलो करायला विसरू नका. आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, काहीतरी एक चांगली इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी घेऊन येईल. तोपर्यंत बाय बाय, सी यू.